पुण्यात मराठी चित्रपट सृष्टीतील हास्य सम्राट दादा कोंडके यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय। भोर तालुक्यातील इंगवली या दादा कोंडके यांच्या मूळ गावी मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन झालंय। दरम्यान स्मारक उभारण्यासाठी लागणाऱ्या निधीबाबतचा किस्सा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पळळकर यांनी या दरम्यान सांगितलाय। सर्वसामान्य कुटुंबातलं हे व्यक्तिमत्व मला माहिती आहे। आमदार साहेब, वाड्यात राहणाऱ्यांचे पुतळे उभा राहतात, पण गावगाड्यात राहणाऱ्यांचे पुतळे उभा राहिले पाहिजेत, ही भूमिका खऱ्या अर्थानं माझी आणि गोपीचंद पडळकर। आणि ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली। मुख्यमंत्री म्हणले, अरे तुम्ही मला सांगताय, मी तुमच्या बरोबर आहे, पण माझी एक आठ तुम्हाने आहे, हे स्मारक पूर्ण होईल तेव्हा तुम्ही दोघांनी हाफचड्डी घातली पाहिजे। दादांचं एवढं मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये। आम्ही देवाभाऊंच्याकडे गेलो, मुख्यमंत्री साहेबांच्याकडे, की असं असं दादांचं स्मारक करायचं आहे। सदाभाऊंनी सांगितलं, ती आता त्यांनी टाकलीच, त्यांनी ती सदाभाऊंच्यासाठी टाकलेली आहे। सदाभाऊ म्हणले की तू चड्डी घालून त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळेस असला पाहिजे। अरे मराठीचा सुपरस्टार दादा कोंडके आहेत, हिंदीचा सुपरस्टार अमिताभ बच्चन आहे, आणि महाराष्ट्राच्या विकासाचा सुपरस्टार राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत।